नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण सर्व बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। आव्हाडांविरोधात ट्विट केल्यानं हा गुन्हा दाखल झालेला आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक व्हॉट्सअप चॅट जे आहे ते समोर आणलेलं होतं, त्या संदर्भात ट्विट केलेलं होतं आणि यातून त्यांनी आव्हाडांवर टीका केलेली होती, आरोप केलेले होते आणि आता रुपाली ठोंबरे पाटलांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झालेली आहे। आव्हाडांविरोधात ट्विट केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रुपाली ठोंबरे पाटलांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केलेले आहेत। रुपाली पाटलांनी जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअप चॅट दाखवले असून उद्याचा मसाला रेडी ठेव पाटलांनी दाखवलेल्या चॅटमध्ये असा उल्लेख आढळलाय। तर फॉरवर्ड चॅट दाखवणं हा गुन्हा होऊ शकतो हे रुपालीताईंना माहिती आहे। त्या निष्णात वकील आहेत। जितेंद्र आव्हाडांनी हे उत्तर दिलंय आणि याच प्रकरणावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, काल जितेंद्र आव्हाड यांचं एक कथित व्हॉट्सअप चॅटचं स्क्रीनशॉट जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी ते व्हॉट्सअप चॅट जे आहे ते ट्विट केलेलं होतं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती अनेक अकाउंट्सवरतून ते स्क्रीनशॉट जे आहे ते व्हायरल करण्यात आलेलं होतं। त्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी काल बीडच्या शिवाजीनगर शहराच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार नोंदवलेली होती आणि त्यानंतर आता या सगळ्या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील आणि इतर काही जणांविरोधात आता गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी काल माध्यमांशी बोलताना देखील रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती टीका करताना त्यांनी म्हटलं की रुपाली ठोंबरे पाटील या एक वकील आहेत, परंतु त्यांना माहित नाही का व्हॉट्सअप चॅट फॉरवर्ड करणं हा गुन्हा आहे का। आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवून आता गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे पोलिसांची या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील काय कारवाई असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंडिया विरोधात आणि वाल्या विरोधात जे असेल ते सर्व गोळा कर, पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव। उद्या मुंडेला घोडे लावू, कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू। आता धनंजय मुंडेंचा काही संबंध नसताना त्यांना कसं खेचायचं, कसा त्यांचा राजीनामा घ्यायचा, त्यासाठी हे त्यांच्या विरोधकांनी रचलेलं हे आपल्या समोर त्याचा पुरावा मी समोर ठेवलेला आहे। रुपालीताई हा चांगला निष्णात वकील आहेत, चांगल्या क्रिमिनल लॉयर आहेत, हायकोर्टात सेशन कोर्टात चांगली प्रॅक्टिस आहे, कायदेशीररित्या गुन्हा असलेली जे त्यांना माहिती आहे की फॉरवर्ड चॅट हा गुन्हा ठरू शकतो आणि एखाद्या वकिलाच्या हातनं एवढी मोठी चूक घडावी हे आश्चर्य नाही का। प्रश्न माझा नाही, प्रश्न त्यांचे क्लायंट्स त्यांना विचारतील की तुम्ही एवढाही कायद्याचा अभ्यास करत नाही। म्हणजे त्यांच्या वकील म्हणजे धंद्यावरती परिणाम होईल ना, वकिलाच्या पेशातनं मिळणाऱ्या इन्कमवर परिणाम होईल। लोक केसेस घेऊन नाही जाणार, मॅडम काही करतात। रुपाली ठोंबरे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय। त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की माझ्या व्हॉट्सअप डीपीवर माझा फोटो नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। मी कितीही रागामध्ये असलो, संतापलेलो असलो तरी अजित असं कधीच म्हणत नाही। हे खोटं चॅट लिहिता नाही, या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेषच उघडा पडला आहे।